नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। पाटणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मोर्चा प्रत्युत्तर देण्यासाठी पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई गटाचा प्रतिमोर्चा प्रचंड तणाव। कराड चिपळूण महामार्ग काही तास बंद ठेवला। शिवसेना जिंदाबाद, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, उद्धव ठाकरे जिंदाबाद, हर्षद कदम तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा जोरदार घोषणा देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम यांच्या नेतृत्वाखाली पाटण शहरात शुक्रवारी दुपारी 2 वाजता आक्रोश मोर्चा काढण्यात आला। शिवसेनेचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई गटाकडूनही प्रतिमोर्चा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला। यावेळी दोन्ही गटात जोरदार घोषणाबाजी व राडा झाला। दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते, मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे वातावरण निवळले। दिवसभर पाटण शहरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता। पाटण तालुक्यात पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या काळात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांमध्ये निकृष्ट दर्जाची कामांची पोलखोल करण्यासाठी आणि पुराव्यासह त्याची माहिती राज्य सरकारला देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांच्या नेतृत्वाखाली पाटण येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। त्यासाठी संपूर्ण मतदारसंघातून मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक मोर्चाला उपस्थित राहण्यासाठी पाटणमध्ये येत असतानाच पोलिसांवर दबावतंत्र वापरून हा मोर्चा मोडीत काढण्याचा प्रयत्न पालकमंत्र्यांनी केल्याचा आरोप करत हर्षद कदम व ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांचा जाहीर निषेध केला। पाटण शहरात हे दोन्ही मोर्चे नवीन एसटी स्टँड परिसरात समोरासमोर आल्यानंतर प्रचंड घोषणाबाजी करत आक्रोश करण्यात आला। 50 खोके एकदम ओके अशा घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी दिल्या, तर पालकमंत्री शंभूराज देसाई जिंदाबादच्या घोषणा देसाई गटाकडून देण्यात आल्या। याच दरम्यान प्रचंड तणाव लक्षात घेता पोलिसांनी कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्ग काही काळ बंद ठेवून पोलीस वाहनांच्या सहाय्याने हे दोन्ही मोर्चे रोखण्याचा प्रयत्न केला, तरी देखील शिवसैनिकांनी त्याला छेद देत रस्त्यावर आपापली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला। देसाई गटाचा मोर्चा काही काळानंतर शांत झाला। त्यानंतर झेंडा चौक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या व जाणीवपूर्वक षडयंत्र रचून हा मोर्चा अयशस्वी व्हावा यासाठी पालकमंत्र्यांनी वापरलेल्या दबावतंत्राबाबत निषेध व्यक्त करण्यात आला। त्यानंतर हा मोर्चा लायब्ररी चौक येथे नेण्यात आला। त्या ठिकाणी प्रमुख मंडळींनी आपली मनोगते व्यक्त केली व आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले। जिल्हा प्रमुख पारडं बदलत असतं तालुक्यामध्ये लोकनेत्यांपासून ते आदरणीय श्रीनिवास पाटील साहेबांपर्यंत गृहमंत्री बघितले गेले, राज्यपाल बघितले गेले, पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून पालकमंत्री बघितले गेले, विक्रमसिंह पाटणकर दादांच्या माध्यमातून सुद्धा कॅबिनेट मंत्री बघितले गेले, पण कुणी कुणावरती दबावाचा आणि इतक्या खालच्या राजकारण कधी केलं नाही। पण तुम्ही जर ते करण्याचा प्रयत्न करणार असाल तर आम्ही त्याला भीक घालणार नाही, हे जाहीर आम्ही या पद्धतीने सांगतो। माहिती अधिकार कायद्याचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होणे ही काळाची गरज। माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय सुतार। कोरेगाव पंचायत समितीत माहिती अधिकार दिन साजरा। माहिती अधिकार कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रशासनामध्ये काय चालते याची नागरिकांना माहिती मिळू शकते। माहिती अधिकार कायद्यामुळे असंख्य अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळाला आहे। त्यामुळे माहिती अधिकार कायद्याचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होणे ही काळाची गरज बनली आहे, अशी अपेक्षा माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांनी व्यक्त केली। कोरेगाव पंचायत समिती कार्यालयात शुक्रवारी सकाळी 11:30 वाजता माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला। त्याप्रसंगी उपस्थित अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी यांना माहिती अधिकार कायद्याविषयी माहिती देताना सुतार बोलत होते। सेवानिवृत्त सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील भस्मे, सहाय्यक गटविकास अधिकारी लालासाहेब गावडे, माहिती अधिकार कार्यकर्ते अजमुद्दीन मोल्ला, कनिष्ठ प्रशासन अधिकारी राजेंद्र शिंदे, दीपक फडतरे यांच्यासह प्रशासकीय खाते प्रमुख यावेळी उपस्थित होते। माहिती अधिकार कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेने गतिमानतेने काम करणे आवश्यक आहे। सर्वसामान्य नागरिक हा कररूपी सरकारकडे पैसा जमा करत असतो। या पैशातूनच सर्वसामान्यांची कामे सरकार करत असते। त्यामुळे नागरिकांसाठी माहिती अधिकार कायद्याचा वापर करणे हा हक्क आहे। माहिती अधिकार कायद्याखाली माहिती मागितली म्हणजे काहीतरी वेगळे मागितले असा समज करून घेणे चुकीचे आहे। जे दैनंदिन कामकाज आहे त्यातीलच माहिती हे सामान्य लोक घेत असतात। विशेष करून ज्यांच्यावर अन्याय होतो तोच माहिती अधिकार कायद्याचा वापर करतो। त्यामुळे अधिकाऱ्यांनी अथवा कर्मचाऱ्यांनी कामकाज करत असताना कोणावरही अन्याय होणार
नाही याची दक्षता घेतली तर पुढे अडचणी निर्माण होत नाहीत असेही सुतार यांनी निदर्शनास आणून दिले. लालासाहेब गावडे यांनी स्वागत केले आणि कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी संजय कुमार बाचल यांनी प्रास्ताविक केले. कृषी विस्तार अधिकारी संजय बर्गे यांनी सूत्रसंचालन केले. लेखा शाखेचे वरिष्ठ सहाय्यक नीलकंठ आंधळकर यांनी आभार मानले. प्रशासन विभागाचे वरिष्ठ सहाय्यक सुहास देशमुख यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अधिकारात अर्ज मागस्तोवर माझी तर पहिली भूमिका अशी आहे की कार्यालयातील प्रत्येक खालच्या स्तरावरच्या म्हणजे कर्मचाऱ्यांनी पारदर्शकता, विलंब न लावणे आणि वेळेत माहिती कामकाज करणे हे जर केलं तर माहिती अधिकार हा नष्ट होईल. काही गरजच लागणार नाही त्याला माहिती अधिकारात माहिती मागण्याला. त्यासाठी त्या कामकाजात सुधारणा व्हावी. हे अर्ज आपल्याकडे माहिती अधिकाराचे काय येतात तर कुठं चुकीचं होतंय, कुठं काय होतंय हे बघण्यासाठी अर्ज येत असतात आणि त्याला उत्तर देता देता तुम्हाला भरपूर त्रास होत असतो. पण ते त्रास न घेता तुम्ही जर माहिती अधिकाराचं पूर्ण वाचन केलं आल्या की अर्ज काय आहे आणि नक्की भूमिका या अर्जाची त्या व्यक्तीची काय आहे ही जर तपासली बारकाईनं तर तुम्हाला त्या अर्जाची माहिती देण्यास काही विलंब होणार नाही. दुसरी गोष्ट, माहिती अधिकारातली माहिती मागताना तुम्ही पहिलं त्या अर्जदाराकडे ती तुच्छतेनं बघता. कशालाही माहिती तर सुरुवात होती. काय गरज आहे या माणसाला माहिती मागायची. मग तिथनं तुमची मानसिकता बदलली की तुम्ही माहिती द्यायला विलंब होतो, त्यात तुम्ही लक्ष देत नाही, टाळाटाळ करता, मग तुम्ही परत माहिती अधिकारावर अर्ज टाकत राहतो. मग माहिती अधिकारातली माहिती मागितली आपल्याकडे आहे, समजा यांच्याकडे माहिती आहे आणि ती जर मी म्हणलं जाऊ द्या सरांची माहिती आहे मी कशाला लगेच त्यांना सांगू जाऊ द्या म्हणून, मग तुम्ही तुमचा बोजा डोक्यावर ठेवणार. ते तुमचा आलेला बोजा तुम्ही त्यांच्याकडे टाकून द्या. काय असेल त्यांचं ते बघते, तुम्ही अडचणी देऊ. आणि तेच प्रकार आता कार्यालयांनी आता 11 तालुक्यात फिरताना बघतोय. काय होतंय, प्रत्येक जण प्रत्येकाला त्रास द्यायचा उद्देश कमी करते. आपल्या जशी भावकी असते त्या पद्धतीने भावकीत कुणाला त्रास होणार म्हणून जशी जबाबदारी घेतात तशी इथं कर्मचारी बी घेतात. असं मला अगदी म्हणजे माझा अनुभव आहे. सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरूच. कोयना धरणातून मध्यरात्री 6 दरवाजे उघडून पाणी सोडण्यास सुरुवात. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सातारा जिल्ह्यात गेले 3 दिवस जोरदार पाऊस सुरू असून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ लागले आहे. गेले 24 तासात नवजा येथे 133 मिलीमीटर पाऊस झाला असून कोयना धरणात पाण्याची मोठी आवक वाढल्याने कोयनेसह वीर, कन्हेर आणि उरमोडीतून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गुरुवारी मध्यरात्री 12 वाजता कोयना धरणाची 6 दरवाजे 1 फुटाने उचलून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत चालला आहे. पूर्व भागात तर ढगफुटीत सदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे ओढ्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. तलावातही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढू लागलाय. तसेच खरीप हंगामातील पिकात पाणी साचून नुकसान होऊ लागले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गेले 24 तासामध्ये कोयनगर येथे 90 मिलीमीटर, नवजा येथे 133 तर महाबळेश्वर येथे 77 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कोयना धरणामध्ये पाण्याची आवक सातत्याने वाढ होत होती. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी 5 वाजता पायथा वीजगृहाची दोन्ही युनिट सुरू करून 2100 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मध्यरात्री 12 वाजता धरणाचे 6 वक्राकार दरवाजे 1 फुटाने उघडून कोयना नदीत पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. कोयना नदीच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सातारा तालुक्यातील कन्हेर आणि उरमोडी धरणातूनही विसर्ग सुरू झालेला आहे. धोम धरणातून 1533 क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे नदीकाठावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्य सरकारचा थकीत 30 लाख रुपयांचा कर न भरल्याप्रकरणी चिमणगाव येथील व्यावसायिकाच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. राज्य कर अधिकाऱ्यांनी दिली फिर्याद. चिमणगाव तालुका कोरेगाव येथील आर्या ट्रेडर्सचे संचालक योगेश भीमराव जगदाळे यांनी राज्य सरकारचा थकीत 30,14,306 रुपयांचा कर जमा केला नाही. त्यांनी राज्य सरकारची मोठी महसूल हानी केली असल्याबद्दल कोरेगाव पोलीस ठाण्यात शुक्रवारी दुपारी 3:30 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी राज्य कर अधिकारी श्रीमती रुपाली विश्वनाथ रांजणे यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत कोरेगाव पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की दिनांक 1 एप्रिल 2016 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून दिनांक 31 मार्च 2017च्या सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान चिमणगाव तालुका कोरेगाव येथील आर्या ट्रेडर्सचे प्रोपायटर संचालक योगेश भीमराव जगदाळे राहणार शिवाजी चौक चिमणगाव यांना वारंवार सांगून देखील व नोटीसची बजावणी करून देखील राज्य सरकारच्या थकीत कराची रक्कम 30,14,306 रुपयांची रक्कम जाणून बुजून सरकारच्या तिजोरीत जमा केलेली नाही. त्यामुळे सरकारची मोठी महसूल हानी झालेली आहे. महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायदा 2002 चे कलम 74(2) अन्वये राज्य सरकारतर्फे योगेश भीमराव जगदाळे याच्या विरोधात
कायदेशीर फिर्याद देत असल्याचे राज्य कर अधिकारी श्रीमती रुपाली रांजणे यांनी नमूद केले आहे। या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात योगेश भीमराव जगदाळे यांच्या विरोधात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपिका मुसळे तपास करत आहेत।